पण खूप एन्जॉय केला, खरंच एन्जॉय केला. मजा आली, मजा आली. नृत्यालिका लव यू. चला गणपती बाप्पा त्यांना रजा द्या. गुड नाईट अँड हॅपी न्यू इयर टू ऑल. चला. आम्ही गेली 2 वर्ष नृत्याचा कार्यक्रम अटेंड करतो. आम्हाला खूप सुंदर वाटलं. आमच्या मुलांना काहीतरी शिकायला भेटलं. एवढा मोठा स्टेज आमच्या मुलांना भेटला तर आम्हाला खूप म्हणजे एकदम मन भरून येतं. आणि नवीन नवीन ऍक्टर पण आम्हाला म्हणजे जे आपले जुने ऍक्टर गेल्या वर्षी आम्हाला मिलिंद भाऊ भेटले. आता या वर्षी आम्हाला अलका गुबल मॅडम भेटणार. म्हणजे आमच्या मुलांना कुणाचा तरी आशीर्वाद भेटतो आणि आमची मुलं ही सर्व आमची चमूर विभागातली मुलं सर्व पुढे जातात. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि असंच आम्ही नृत्याला सपोर्ट करणार आणि अशा आमच्या मुलांना पण आम्ही सहकार्य करणार की अजून आमची मुलं पुढे येतील नृत्यमधून. ह्या नृत्यालिकेचं नाव मी लहानपणापासून माझ्या बघितलेलं आहे, कारण मी स्वतः लालबाग मधली आहे आणि तिथे सुद्धा मी माझ्या मैत्रिणी या शाखेत शिकत होत्या, म्हणून मी माझ्या मुलींना पण घालायचा निर्णय घेतला. माझ्या दोन्ही मुली या शाखेत शिकतात. त्यांचं आता हे 3रं वर्ष आहे आणि दरवर्षी हे लोक थीम ठरवतात आणि त्याप्रमाणे छान छान असे डान्स बसवतात. डान्स घेताना सुद्धा त्यांची मेहनत असते. क्युरोग्राफ करताना त्यांची मेहनत असते. मुलांची पण तेवढीच दुप्पट मेहनत असते. क्लासेस वगैरे बुडवून वगैरे मुलं सगळं एकदम व्यवस्थित पार पडतात आणि त्यामुळे त्या मुलांना थोडा प्लॅटफॉर्म मिळतो चांगला आणि स्टेज फिअर त्यांचा कमी होतो आणि ते चांगले परफॉर्म्स करू शकतात. हा त्यांना एक कॉन्फिडन्स वाटतो आणि हा कॉन्फिडन्स देण्याचं काम त्या शिशुपाल मॅडम करतात आणि मी तर त्यांना खूप पहिल्यापासून बघितलेलं आहे, कारण माझे फ्रेंड्स पण याच्यामधून झालेले आहेत. 7-7 वर्ष त्यांनी पूर्ण केली विशारद वगैरे. तर माझ्या मुलींनी पण करावं असं मला वाटतं. आणि बाकीच्या सगळ्या मुलं जे आहे म्हणजे जे आम्ही केलं नाही ते आता आम्हाला मुलांनी केलं तर आम्हाला ते खूप आनंद आहे. कारण जे आमच्या वेळी हे आम्हाला काय शिकता आलं नाही, पण आता जे आमची मुलं शिकतात भले आम्ही पोटाला चिमटा काढतो आणि आम्ही मुलांना सहकार्य करतो. त्यांचं ट्युशन असतं, शाळा असतं, त्याचं पण आम्ही त्यांचा विचार करतो आणि आम्ही मुलांना पुढे जाण्याचं मार्गदर्शन करतो. त्या नृत्यलेखाचा खूप अभिमान आहे आणि आधार वाटतो आम्हाला शिशुपाल मॅडमचा की आमच्या मुलांना एवढे, आणि मेन म्हणजे की आम्हाला जुने ऍक्टर येऊन भेटतात, आमच्या मुलांना आशीर्वाद भेटतात ते आम्हाला. तर मी रुपेश कदम, माझी मुलगी ओवी रुपेश कदम. एक नृत्यलेखाबद्दल बोलायला झालो तर मॅडमच्या या इन्स्टिट्यूट एक डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन, शिस्त ती अजून कुठे बघायला मिळाली नाही जी इकडे मिळते. आज संस्कार होते तिच्यावर. शाळेबरोबर ही पण दुसरी शाळा आहे असं आम्ही समजतो मॅडम बद्दल. भरपूर एकदम सुंदर. तिला 4 वर्ष झाली तिकडे आणि कॉन्फिडन्स तिचा एवढा बूस्ट आहे त्यामध्ये म्हणजे आधी का बोलू शकत नाही. म्हणजे पहिला खूप असं वाटायचं की होईल नाही होईल, त्यानंतर परत 39 वर्ष झाली, त्याबद्दल अभिनंदन. आणि अशीच आम्ही 50वा 100वा अजून व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि ते शिशुपाल मॅडमला पुन्हा एकदा अधिक अभिनंदन द्यायचं. काय सांगाल मॅडम विषयी, संस्थेविषयी काय सांगाल? माझं नाव दीपक शिंदे. माझी मुलगी 7 वर्षाची आहे. कथा दीपक शिंदे. लास्ट 4 वर्षापासून नृत्यलेखामध्ये मॅडम बरोबर आहे. त्यानंतर एवढ्या लहान वयामध्ये तिला जी शिस्त आणि जी स्टेजवरती परफॉर्मन्सचा जो हे असतो, स्थिवर असतो, तो निघून गेलेला आहे आणि कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ही सर्व श्रेय शिशुपाल मॅडमला जातं. त्यामुळे ऑल गोज टू द शिशुपाल मॅडम. नमस्कार. माझी बायको आणि माझी मुलगी दोघांना फार आवड आहे डान्सची, त्यामुळे लिगॅसिटी कंटिन्यू राहण्यासाठी मुलगी
प्रयत्न करते आहे आणि करतायत ते आपल्याला. त्याबद्दल आम्ही ऍक्च्युली आणि आमचे खरं गुरु सांगतो मा तर म्हणजे मी त्यांना गुरुमा म्हणते छोटासा ते डॉक्टर प्यार पिशुपाल करणार आहे, त्या दोन आणि शब्द त्यांचा बोलणार म्हणजे आहे. नेहमी पाठिंबा मात्र असतो मी आणि ते जसं नेहमी बोलले आहे प्रोत्साहन तसं करतात. आम्ही you will पॅरेंट्स have असून to पण maintain आणि silence. कॉर्डिनेटर म्हणून पण All असते should go त्यांच्याबरोबर. and sit. पण हे त्यांच्या काय? नेहमी हातभार म्हणजे नेहमी आम्हाला काही ना काही आमचं शिकवत लक्ष असतात आहे, आणि त्यांना आमचे एवढं सगळे आम्ही शिकलो आहोत. coordinators आहेत, त्याबद्दल आम्ही teachers आहेत. मॅमचा म्हणजे आपल्याला डॉक्टर पिशुपाल वर्षभर पुढे यांचा काम खूप करायचंय खूप ना, की हे धन्यवाद. आजचं class झालं. थँक्यू. एकतर किशुपाल त्या माझ्या एकतर मैत्रीण आहेत, सखी आहे, ती फॅमिली पूर्ण कार्तिक काय या सगळ्यांना मी कार्तिकला एवढं एवढं असं पाहिलेलं आहे आणि या फॅमिलीला सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे मी म्हणेन. कारण नटराजाचा एवढे क्लासेस एवढे वर्ष सातत्याने चालवणं, सुबल सरकार जे आमचे कोरिओग्राफर जे मला पित्या समान, त्यांची किशू आमची कन्या आहे. आणि असं नाही की बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो की मुलगा वारस असतो, पण आमच्या किशूने हे प्रूव्ह केलंय की तिने खऱ्या अर्थाने हा वारसा चालवलेला आहे. म्हणजे जवळजवळ मुंबईत 24 ब्रांचेस, महाराष्ट्रभर सगळीकडे ब्रांचेस. तर त्यामुळे मला एवढं कौतुक वाटतं की ही फॅमिली सतत ही सातत्याने इव्हेंट्स राबवत असते. अरंगेत्रम असू दे, अजून वेगवेगळे काहीतरी बॅले असू दे. आज मी आले त्यांच्या अॅन्युअल फंक्शनला आणि मी वेगवेगळ्या मूडमध्ये एवढे डान्सेस पाहिले आणि मला खूप आनंद वाटला. आणि सगळ्यात मला शेवटचं ममाच नवदुर्गा डान्स एवढा आवडला. म्हणजे मला थोडा वेळ स्टेजवर यावंसं वाटत होतं, एवढी मी भारावून गेले होते. एक तर मुळात मी देवीचे रोल्स केल्यामुळे, तशी गाणी केल्यामुळे मला जास्त असं झालं. पण ही मुलं आणि त्यांच्याकडनं करून घेणं ही फार मोठी कला आहे आणि मी या नृत्यालिकाला खूप मनापासून शुभेच्छा देते. मॅडमशी काय सांगाल पिशुपाल? काय सांगणार, माझं नातं एक वेगळंच आहे. म्हणजे मी ती खरीच गुरु आहे. माझ्याबरोबर पण गाणी केली आहे मी, तिला काय आणि कार्तिकला पण गुरु म्हणेन. कारण वय काही नसतं, जे शिकवतो तो आपला गुरु असतो. त्यामुळे त्या अर्थाने किशू मॅडम पण म्हणा, कार्तिक पण म्हणा, माझे गुरुच असल्यासारखे आहेत. आणि स्वभाव म्हणजे किशूमध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद किशूला आहेच, पण त्याबरोबर एक दैवी आशीर्वाद असतो, एक दैवी शक्ती असते ती तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते. ती किशूच्या आमच्या नेहमी दिसत असते. मला माझी किशू खूप प्रिय आहे. आम्ही भेटत नसू कदाचित, रोज बोलणं नसेल, पण एक किशूचा फोन आला तरी बरं वाटतं, एक मेसेज पाहिला तरी बरं वाटतं. अशा माझ्या किशूला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस हर, टू हर अँड कार्तिक ऑल्सो. आणि मला किशूच्या सुनेचंही तेवढंच कौतुक वाटतं, शक्तीचं. ती यातली नव्हती, पण ती या फॅमिलीत आल्यावर तिने हे सगळं सांभाळून घेतलं. ज्या पद्धतीने बॅकस्टेज सांभाळते, या गोष्टीचं करावं तेवढं कौतुक आहे. आणि असंच असतं, जेव्हा फॅमिली एक होऊन जेव्हा काहीतरी चांगलं काम करते तेव्हाच ती पुढे जाते. आणि हे या पॉल फॅमिलीने सगळं प्रूव्ह करून दाखवलं. मॅडम या तुमचं आहे. मी खूप भारावलेली आहे आणि खूप भारावलेला क्षण आहे. खरं तर हे जे इतकं काही सांगितलंय ना, ते पाहायला गेलं तर बाबांमुळे आहे. पण मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि मी खरी थँकफुल आहे की बाबा नाही आहेत. तरी तसं पाहायला गेलं तर इतकी मोठी अभिनेत्री आणि खरं तर आम्ही तुम्ही वगैरे बोलू शकत नाही, मनापासून खूप छान मैत्रिणी आहोत. मैत्रिणी आणि बाबा नेहमी म्हणायचे की माझ्या ह्या दोघी मुली आहेत. खरंच. मग ते जपलंय. खरं तर अलकाला काहीच गरज नाही तसं कंटिन्यू ठेवायला, कारण की इतकं मोठं क्षेत्र फिल्म, आम्ही तर असं क्लास घेतो आणि शास्त्रीय कलेमध्ये आहोत, पण हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे की तिने किशू आणि आयुष्यभर- कार्तिक माझे, मी म्हणून म्हटलं तेही माझे गुरु ठरले. त्यांनी मला कोरिओग्राफ केलेलं आहे, त्यामुळे खूप मोठी गोष्ट कोणी आहे. असो. सो थँकफुल टू अरे यू. वा, खरंच. मॅडम नृत्यलेखाचं 39 वर्ष चालले, काय एवढ्या सगळ्या एकंदरीत एवढ्या वर्षाचा कालावधी तुम्ही कशा डोळ्यातून घालावा? बस प्रवास चालू आहे. परळमधनं छोटीशी सुरुवात केली त्यावेळेला, म्हणजे परळला राहायचो, तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे. पण एका दिवशी बाबा आज आज जवळजवळ 125 स्टुडंट्स आहेत, आज म्हणजे आहेत, कमाल आहे. आणि 125 जणांना कोरिओग्राफ करणं, त्यांचे डान्सेस एवढे बसवणं, किती दिवसांची मेहनत आहे ही. म्हणजे आपण शाळेतलं आणि एखादं टीम graduate आहे, हो ना, सगळे आपले ही टीम आहे. student. म्हणजे म्हणजे माझे स्टुडंट ते पुढे टीचर्स, choreographer कोरिओग्राफर झाले, असं झाले. झाले. पण हा ही तुम्हाला अभिमानाची किती वेळ लागला सगळे कार्यक्रम आहे कारण किती हे वेळ लागला? 2.5 साधारण? महिनेपर्यंत तेवढं लागतं ना सगळ्या ब्रांचेसचं. तर बस आज आमच्या कार्यक्रमाला 4 चांद खऱ्या अर्थाने अलका कुबलाटले. आणि बस पुढच्या खूप काय योजना happy आहे. तुमच्या नृत्यलेखाच्या? आता 40वा करायचा आहे दणक्यात, म्हणजे जरा आनंद होईल. 63 रनिंग आहे मी. बस आनंद आहे, बाबांचे आशीर्वाद आहेत, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात, स्वामी आहे. यंग जनरेशन कार्तिक इथे वयाचं काय बंधनच नाहीये.
नाही कार्तिक घेऊन तुझे दोन शब्द मला हवे